मराठी फिल्म इंडस्ट्री सबसे अंडररेटेड फिल्म इंडस्ट्री है। यहाँ पर बहुत सारी खूबसूरत आर्टिस्टिक फिल्म्स बनती है, पर लैक ऑफ प्रमोशन, लैक ऑफ मार्केटिंग, ब्रांडिंग ये बहुत सारे लोगों तक नहीं पहुंचती है, स्पेशली आप लोगों तक जो मराठी नहीं बोलते हैं। तो मैं जेन्युइनली चाहती हूँ कि ये वीडियो आप देखिए और ये 10 के 10 फिल्में आप लिटरली देखिए आने वाले अगले 10 दिनों में। अब मैं आती हूँ मराठी ऑडियन्स के लिए। सो मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये खास करून 2000 सालानंतर सगळे रिलीज झालेल्या सिनेमांबद्दल बोलणार आहोत। बरेच सगळे सिनेमे होते जे रॉमकॉम स्टाईलचे आहेत, जे काही बायोपिक्स आहेत ते सुद्धा फॅमिली या कॅटेगरीमध्ये येतात, पण तरी सुद्धा मी त्यांना थोडंसं वेगळं ठेवलंय आणि आता फक्त आणि फक्त निव्वळ फॅमिली एकत्रित येऊन बघू शकते स्वच्छ अशी जी फिल्म असू शकते, जिला आपण बघू शकतो, तर त्या फिल्म्स मी आता निवडलेल्या आहेत। सो 10 ते 1 असा प्रवास लगेचच आपण चालू करतोय। सो नंबर 10 वर आहे 2017 साली रिलीज झालेला कच्चा लिंबू हा सिनेमा। आणि हा सिनेमा खरं तर प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केला होता। सचिन खेडेकर, रवी जाधव आणि सोनाली कुलकर्णी हे या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होते। या सिनेमाची कथा पटकथा या प्रकारे होती की एक मध्यमवर्गीय जोडपं आहे ज्यांना एक 15 वर्षांचा अक्षम असा मुलगा आहे आणि त्यांच्या आयुष्यात येणारं स्ट्रगल, त्याचबरोबर आपल्या मुलाला वाढवणं किंवा आयुष्यात येणारी संकट, या सगळ्यांचा प्रवास आपल्याला इथे दिसतो, जिथे बाप अत्यंत जास्त कणखर आहे पण तितकीच आई जीव लावणारी, माया करणारी अशी आहे। सो एकंदरीत हा सिनेमा आपल्याला प्रचंड जास्त रडवतो। हा सिनेमा थोडा डार्क आहे, इंटेन्स आहे। हा प्रत्येकालाच आवडेल असं नाही, किंवा मी असं म्हणेन की हा सिनेमा बघितल्यानंतर थोड्या वेळासाठी तुम्ही थोडेसे हादरून जाल आणि थोड्या वेळासाठी तुम्हाला डिस्टर्ब तुम्ही नक्की व्हाल हा सिनेमा बघितल्यानंतर। त्याचमुळे हा सिनेमा प्रत्येकच जण वारंवार बघू शकेल असं नाही, पण मला हा सिनेमा प्रचंड जास्त आवडतो। पुढचा सिनेमा आहे 2015 साली आलेला कट्यार काळजात घुसली हा सिनेमा। आणि हा सिनेमा मी आयुष्यात हजार वेळा नाही, कोटी वेळा, करोडो वेळा, अब्ज वेळा हा सिनेमा बघू शकते आणि या सिनेमाला बघून मला कधीच बोर नाही होणार। या सिनेमा लिटरली संगीत प्रेमींकरता खऱ्या अर्थाने मेजवानी ठरल्या, कारण का या सिनेमामध्ये तब्बल 17 गाणी होती आणि सगळीच्या सगळी अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी गाणी होती। या सिनेमाच्या द्वारे शंकर महादेवन जे आहेत त्यांनी मराठी सिनेमासृष्टीमध्ये अभिनयाच्या स्वरूपात स्वतःचं पदार्पण केलं आणि या सिनेमाचं जे दिग्दर्शन आहे ते स्वतः सुबोध भावे यांनी केलं। हा सिनेमा खरं तर कट्यार काळजात घुसली हे जे लोकप्रिय नाटक आहे याच्यावर आधारित आहे आणि पंडित भानुशंकर शास्त्री आणि खाससाहेब आफताब हुसेन या दोन्ही संगीतमय कुटुंबांमध्ये असणारा संघर्ष या सिनेमाद्वारे आपल्याला दाखवला गेला होता आणि आज सुद्धा हा सिनेमा माझ्या प्रचंड आवडीचा सिनेमा आहे। नंबर 8 वर आहे 2023 म्हणजेच याच साली रिलीज झालेला बाई पण भारी देवा हा सिनेमा। बायकांना खरं तर त्यांचं जे अस्तित्व आहे ते फक्त किचन किंवा घरातल्या कामांमध्ये नसून त्यांनी बाहेरही थोडंफार अल्लडपणे जायला हवं आणि थोडंसं वागायला हवं आणि त्याचबरोबर स्वतःचाही विचार करायला हवा। हा सिनेमा नक्कीच आपल्याला ते दाखवून गेला। खरं तर जन्म बाईचा आणि प्रचंड घाईचा असं म्हटलं जातं, तर या सिनेमाद्वारे नक्कीच आपल्याला त्याची प्रचिती येते। आणि या सिनेमाचं सुरुवातीचं नाव हे मंगळागौर होतं। अगदी सिनेमा रिलीज होईपर्यंत याचं मंगळागौरच नाव होतं, पण काय कोणास ठाऊक दिग्दर्शकाला किंवा निर्मात्यांना त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की बाई पण भारी देवा हे नाव ठेवूया आणि नक्कीच या नावातच सगळ्या बायकांना मोह आवरता आला नाही स्वतःचा ह्या सिनेमाला जाण्यासाठी। दॅट वॉज अ ब्रिलियंट आयडिया टू प्रमोट देअर फिल्म आणि ती नक्कीच आयडिया खऱ्या अर्थाने खूप खूप छान स्वरूपात सगळ्यांनाच कामाला आली। या सिनेमाने 50 दिवसात 90 कोटी कमावले होते। 2023च्या संपूर्ण कारकिर्दीत सर्वात जास्त कमाई करणारा हा एकमेव मराठी सिनेमा ठरला। पुढचा सिनेमा आहे 2014 साली रिलीज झालेला लय भारी हा सिनेमा। या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं निशिकांत कामत यांनी आणि या सिनेमाच्या मुख्य भूमिकेमध्ये होते रितेश देशमुख, राधिका आपटे आणि अदिती पोहणकर। या सिनेमामध्ये एक छोटासा कॅमिओ आपल्याला सलमान खान आणि जिनेलिया डिसूजा देशमुख या दोघांचाही आपल्याला दिसला होता आणि लय भारी हा सिनेमा प्रचंड जास्त गाजला होता त्याच्या काही सॉंग्सने, म्युझिकने आणि ऑफकोर्स एक वेगळ्या दिग्दर्शकाच्या स्टाईलमुळे हा सिनेमा प्रचंड गाजला होता। तंटा नाही तर घंटा नाही। रितेश देशमुखने आपल्या मराठी सिनेमासृष्टीमध्ये याच सिनेमामार्फत पदार्पण केलं होतं। 2014 साली सगळ्यात जास्त कमाई करणारा हा मराठी सिनेमा ठरला होता आणि हा सिनेमा तब्बल 100 दिवसांपेक्षा जास्त काळ थिएटर्समध्ये राहिला होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर बिझनेस कमावला होता। हा सिनेमा खूप खूप भारी आहे, नावातच लय भारी आणि नक्कीच सगळ्यांनी हा बघायला पाहिजे। पुढचा सिनेमा आहे 2021 साली रिलीज झालेला झिम्मा। हो, हा सिनेमा मलाच वाटतं
खूप खूप आवडीचा विषय ठरला सबंध बायकांचा, महिला वर्गांचा, मुलींचा. कारण का या सिनेमाची जी कथा होती ती अगदी अशी होती की 7 ते 8 मुली आहेत, बायका आहेत आणि त्या वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या वयोगटातल्या, त्याचबरोबर वेगवेगळं आयुष्य जगणाऱ्या, वेगवेगळा प्रवास जगणाऱ्या या सगळ्या 7-8 मुली एकत्रित एक ट्रिपला जाण्यासाठी निघतात आणि तिथे गेल्यानंतर त्यांचा सगळा धुमाकूळ. ही ट्रिप संपल्यानंतर पुन्हा जेव्हा त्या घरी परततात तेव्हा त्यांच्यामध्ये झालेले बदल, या सगळ्या गोष्टींचा अतिशय सुंदर आणि रंजक असा प्रवास दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या सगळ्यांसमोर मांडला. तर मला हेमंत ढोमे पर्सनल ही इज वन ऑफ माय फेवरेट्स. आय ऑलवेज से दिस. ॲज अन ॲक्टर म्हणून पण मला ते आवडतात, दिग्दर्शक म्हणून सुद्धा मला हेमंत ढोमे आवडतात. सो येस, अत्यंत लयबाप असा हा सिनेमा ठरला होता. या सिनेमाचा दुसरा भाग येतोय पुढच्याच महिन्यामध्ये. सो येस, जितकं प्रेम आपण झिम्माला दिले तितकंच जास्त प्रेम झिम्मा 2 ला सुद्धा मिळणार आहे, हे मात्र नक्की. पुढचा सिनेमा आहे 2004 साली आलेला श्वास हा सिनेमा. आणि हा सिनेमा अत्यंत वेगळ्या थाटणीचा होता, सगळ्यांना रडवणारा होता, खूप खूप इमोशनल करून जाणारा होता. या सिनेमामध्ये एक आजोबा आणि नातवाचं सुंदररित्या नातं गुंफलं गेलं होतं. खरं तर पुण्यातल्या एका सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा होता आणि फक्त 30 दिवसात या सिनेमाचं शूट संपवलेला हा सिनेमा होता. आणि या सिनेमामध्ये आपल्याला संपूर्ण कोकण, त्याचबरोबर पुण्यातलं KM हॉस्पिटल, हे सगळं काही दाखवलं गेलं होतं. हा सिनेमा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा असल्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला होता. आणि ऑफकोर्स आज सुद्धा हा सिनेमा सगळ्यांच्या तितकाच जवळचा आहे असं मला वाटतं. पुढचा सिनेमा आहे काकस्पर्श, 2012 साली रिलीज झालेला. आणि या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होते सचिन खेडेकर, प्रिया बापट. या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं महेश मांजरेकर यांनी. आणि हा सिनेमा खरं तर 20व्या शतकातलं एक अतिशय कर्मठ कोकणस्थ ब्राह्मण कुटुंब आहे आणि त्यांच्या कुटुंबात असणाऱ्या सगळ्या घटना किंवा रीतिरिवाज, परंपरा, रूढी त्यावेळेसच्या, त्या काळातल्या, किंवा हे सगळं काही या सिनेमामध्ये दाखवलं गेलं. आणि हा सिनेमा अत्यंत वेगळा, एक आर्टिस्टिक सिनेमा आहे असं मी म्हणेन. आणि मला हा सिनेमा खूप खूप आवडला होता. स्पेशली प्रिया बापट हिची ॲक्टिंग या सिनेमामध्ये मला खूप खूप आवडली होती. या सिनेमामध्ये खरं तर जे कॉस्ट्युम्स आहेत, मेकअप, हे सगळं इतकं ऑन पॉईंट होतं. तुम्ही आजही तो सिनेमा बघाल तर तुम्हाला त्या गोष्टी जाणवतील. पुढचा सिनेमा आहे 2016 साली रिलीज झालेला नटसम्राट हा सिनेमा. या सिनेमाचं दिग्दर्शन पुनश्च एकदा महेश मांजरेकर यांनी केलेलं होतं. आणि या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होते नाना पाटेकर, विक्रम गोखले आणि इतरही बरेचसे कलाकार होते. हा सिनेमा खरं तर नटसम्राट कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या या नाटकावर आधारित होता. आणि एक रिटायर झालेला नट, अभिनेता, जो रंगमंचावर त्याने सबंध आयुष्य त्याचं काम केलं आणि त्यानंतर त्याने संपूर्ण आयुष्यात जे जे त्याचे फेवरेट कॅरेक्टर्स होते, जे जे त्याचे फेवरेट पात्र होते, जे त्याने प्ले केले होते, त्याला त्या आठवणींमधनं बाहेरच यायचं नाहीये निवृत्त झाल्यानंतर सुद्धा. आणि एक स्वाभिमानी असा नट तो त्याच्या कुटुंबात येणाऱ्या आयुष्यात येणाऱ्या जे संकट आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत त्याला कसं फेस करतो, किंवा या सगळ्या गोष्टींमधला प्रवास, 2 मित्रांचे शेवटचे काही क्षण, हे सगळं इतकं अंगावर शहारे आणणार आहे आणि अंगावर मला असं वाटतं काटे आणणार आहे की जे नक्कीच मला असं वाटतं हा सुद्धा सिनेमा तितकाच रिलेटेबल सगळ्यांना वाटतो. पुढचा सिनेमा आहे जो माझा पर्सनल फेवरेट आहे आणि हा सिनेमा मला अजून आठवतं की मी थिएटरमध्ये जाऊन पाहिला होता. 2009 साली आलेला मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. हा सिनेमा संतोष मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होते सचिन खेडेकर, सुचित्रा बांदेकर, महेश मांजरेकर. आणि हा सिनेमा खरं तर इतका सुंदर विषय घेऊन आला होता जो लाज वाटते मराठी म्हणून जन्मल्याची लाज वाटते. जो विषय आज सुद्धा तितकाच रिलेटेबल वाटतो की आपल्या हक्काची मुंबई आहे, आपल्या हक्काचा महाराष्ट्र आहे, तरी सुद्धा आपल्या भाषेला घेऊन आज सुद्धा जो अन्याय होतो बऱ्याच ठिकाणी, तर त्यावर आधारित हा सिनेमा. एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे जे मुंबईमध्ये राहतं आणि दररोजच्या कारकिर्दीमध्ये, आयुष्यामध्ये मराठी भाषेवर होणारा अन्याय आणि स्वतः आपल्या हक्काची मुंबई असून सुद्धा ती आपल्या हक्काची वाटत नाही, परप्रांतीयांमुळे मराठी भाषेवर झालेला अत्याचार हा संपूर्ण चित्रपटामध्ये अत्यंत सुंदररित्या त्यांनी दाखवलाय, जो मला खूप खूप आवडला. आणि हो, एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की महेश मांजरेकर हे तेव्हा महाराजांच्या भूमिकेमध्ये प्रचंड जास्त कन्व्हिन्सिंग होते. नक्कीच हा सिनेमा इतका आगळा वेगळा होता की या सिनेमाच्या नंतर साऊथ इंडस्ट्रीमध्ये सुद्धा रिमेक्स 2 वेगवेगळ्या भाषांमध्ये बनवले गेले. सो नक्कीच हा सिनेमा आज सुद्धा मला तितकाच प्रिय आहे. पुढचा सिनेमा आहे 2018 साली रिलीज झालेला नाळ हा सिनेमा. आणि दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी अत्यंत काय म्हणूया म्हणजे एक इतक्या वेगळ्या स्टाईलने हा सिनेमा दिग्दर्शित त्यांनी केला, इतका सुंदररित्या बनवला की तो आज सुद्धा आपल्या सगळ्यांच्या
तितकाच जीवाशी आहे, तितकाच जवळचा आहे असं मला वाटतं. या सिनेमामध्ये श्रीनिवास पोकळे आणि नागराज मंजुळे हे आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये दिसतात. एक जन्म दिलेली आई आणि एक आपल्याला आपलं पालनपोषण करणारी आई, या दोन्ही आयांमध्ये नक्की त्या चिमुरड्याला कुठली आई जवळची वाटते आणि त्याचं प्रेम नक्की कुठल्या आईसाठी जास्त आहे, हे खूप आगळं वेगळं असं कन्फ्युजन आहे त्या छोट्याशा चिमुरड्याच्या मनात आणि त्याची निरागसता आहे. सगळं काही या सिनेमामध्ये त्यांनी उत्तमरित्या दाखवलं. अवघ्या 2 ते 3 कोटीमध्ये बनलेला हा सिनेमा तब्बल 25 कोटी कमाई करून जातो. आज सुद्धा हा सिनेमा तितकाच सगळ्यांच्या जवळचा आहे असं मला वाटतं. सो याच सिनेमाचं एक यश पाहता नाळ 2 आता यंदाच्याच वर्षी पुन्हा एकदा रिलीज होतोय. तो ते बघून सुद्धा खूप खूप मला आनंद झाला. ओव्हरऑल ही सगळी माझी लिस्ट होती टॉप 10 मराठी अशा काही फिल्म्स ज्या तुम्ही फॅमिली सोबत बघून एन्जॉय करू शकता. यामध्ये एखादी फिल्म तुम्हाला वेगळी सुचत असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. या 10 फिल्म्समध्ये कुठला सिनेमा सगळ्यात जास्त तुमच्या आवडीचा आहे ते पण मला कळवा. बाकी भेटूया पुढच्याच अशा एका आगळ्या वेगळ्या सिरीजमध्ये. ते पण मला तुम्ही कळवा की पुढची टॉप 10 सिरीज मी कुठली काढायला हवी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.